सेंटर टेबलचा एरिया आहे. राउंड, स्क्वेअर, रेक्टँगल, डबल शेल्फ सगळ्या प्रकारचे टेबल्स आहेत इथे बघू शकता तुम्ही. वेगवेगळ्या साईजेसचे, वेगवेगळ्या हाईट्सचे सगळ्या प्रकारचे टेबल्स आहेत इकडे. वुडन टॉपवाले, ग्लास टॉप. लाकडी आणि मेटलमधले पण टेबल्स मिळतील तुम्हाला इथे. डिझाईन्स बघून असं खूप सुंदर वाटतात, असं वाटतं सगळंच घ्यावं इकडे येऊन. हीच मॉलची कॉन्सेप्ट असते ॲक्च्युली. तुम्हाला ज्या गोष्टी नको असतात त्या पण तुम्ही बघता आणि तुम्हाला एवढ्या आवडतात की त्या घ्याव्याशा वाटतात आणि आपण त्या घेऊन जातो घरी. इथे अजून एक लिव्हिंग रूमचा सेटअप आहे. वेगवेगळे शेल्फ्सचे प्रकार आहेत, तुम्ही शेल्फ्स घेऊ शकता. त्याचे स्टँड पण अवेलेबल आहे तिथे. तुम्हाला तुमच्या रूमला जे सूट होतील, तुम्हाला जे आवडतील त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. वेगवेगळ्या साईजेसचे, वेगवेगळ्या थिकनेसप्रमाणे, वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल आहे ते. बुक शेल्फ्स कबर्ड आहे. खरंच सुंदर डिझाईन आहे. ही एक डिझाईन एक सुंदर आहे. हाफ ओपन, हाफ कवर्ड आहे. तिथे कवर्ड बुक शेल्फ होते, इथे ओपन बुक शेल्फ आहेत ज्याला डोअर नाही आहे. त्याचा डिझाईन्स आहे तिकडे. इकडे काय आहे, लिव्हिंग रूमची डिझाईन, इंटेरियर केलेलं आहे इथे अशा प्रकारे. इकडे एक लिव्हिंग रूम विथ डायनिंग असं सेटअप केलेलं आहे. ओव्हल शेपमध्ये डायनिंग टेबल आहे. 6 लोक त्याच्यावर बसू शकतात. इकडे सोफा सेट दिलेला आहे लिव्हिंग रूमचा. चेअर्स दिलेले आहेत. TV युनिट, एक हॉलचा टेबल आणि वरती एक शेल्फ लावलेला आहे. आणि इथे मला एक खास आकर्षण असं वाटलं की इथे तुम्हाला पेन्सिल्स ठेवलेले आहेत. एक नोटपॅड आहे आणि त्याच्यावर एक मेजरिंग टेप दिलेली आहे जी पेपरची आहे. म्हणजे तुम्ही इथे मेजरमेंट घेऊन आला असाल तर तुम्हाला ही मेजरमेंट नोटपॅडने काय काय घ्यायचं आहे त्याप्रमाणे आपल्या एरियामध्ये कोणतं टेबल, कोणती चेअर्स सूट करू शकते, त्या टेबलची साईज काय आहे ती तुम्ही मोजून कलर चूज करून ती घेऊ शकता.
हा एरिया जो दिसतोय तुम्हाला तो टी व्ही युनिटचे टेबल्स असतात. टी व्ही युनिटच्या खाली म्हणजे टी व्हीच्या खालती ऑर्गनायझर असतात, टेबल्स असतात. त्याच्या डिझाईन्स, सायझेस, कलर्स वेगवेगळ्या प्रकारे दिलेले आहेत. सुंदर अशा डिझाईन्स आहेत इथे. हा जो छोटा टेबल दिसतोय याची किंमत आहे 4790 रुपये. सुंदर असा एक टी व्ही युनिट सेटअप करून ठेवलेला आहे. सेंटर टेबल, चेअर, ते ड्रेसिंग टेबलचं सेटअप केलेला आहे. मिरर्स, अजून इथे सेटअप दिलेला आहे टी व्ही युनिटचा. एक डायनिंग एरियाचा सेटअप दिलेला आहे. डायनिंग टेबलचा एरिया स्टार्ट झाला आहे. जेवढं तुम्ही एक्सप्लोअर कराल तेवढं कमीच आहे आयकियामध्ये. आता आम्ही अजून एकाच फ्लोअरवरती आहे. हा पूर्ण रूमचा सेटअप आहे. किचन, डायनिंग हॉल, लिव्हिंग रूम, बेडरूम, सगळ्या गोष्टी इथे डिझाईन्स आणि अवेलेबल आहेत. एक या सेटअपबद्दल खासियत म्हणजे सगळ्या गोष्टी वेल ऑर्गनाइज आणि सुटेबल आहेत. एक पण अशी गोष्ट नाही जी मॅस करून ठेवलेली आहे, उगाच अशी ठेवलेली आहे इकडे तिकडे, जी नको होती तिथे आणि ठेवलेली आहे, जेणेकरून लुकवरतूनच तुम्हाला असं त्या गोष्टी घ्याव्याशा वाटतील. याचा खूप विचार करून यांनी इथे सगळं डिझाईन केलेलं आहे. एक मोठ्या साईजमध्ये डायनिंग टेबल आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये 8 ते 10 लोक असतील तर त्यांच्यासाठी. तर राऊंड डायनिंग टेबल आहे. इकडे एक स्क्वेअर शेपमध्ये आहे. इकडे फोल्डिंगचा आहे जो 4 ते 6 लोकांसाठी आहे आणि इथे ओपन केला की तो जास्त लोक आले तुमच्या घरी तर ते ॲड होऊ शकतात. इकडे चेअर्स आहेत. ते टेबल्स आहेत. हा एक दुसऱ्या लुकमध्ये डायनिंग आणि किचनचा सेटअप दिलेला आहे. इकडे किचनचा वॉशिंग एरियाचा वेगळा सेटअप दिलेला आहे किचनच्या बाहेर. आणि वॉशिंग झाल्यावर इथे ड्राय एरियाचा सेटअप दिलेला आहे. हा जो कबड दिसतोय तर तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवलेल्या गोष्टी क्लिनिंगसाठी आपण यूज करतो. मी तुम्हाला ओपन करून दाखवत होतो. हा व्हॅक्यूम क्लीनर वरच्या रॅकमध्ये ठेवलेला आहे. ते क्लिनिंग डस्टर, पाईप्स, मॉप्स सगळे ठेवलेले आहेत त्याच्यात.
तुम्हाला वॉशिंग क्लोथ्स ठेवण्यासाठी एक रॅक दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर कमी लोक असाल आणि आठवड्यातून एकदाच वॉशिंग मशीन किंवा 2 दिवसांनी लावत असाल तर ते वॉश करायचे क्लोथ्स आहेत त्यात सगळे साठवून ठेवू शकता. आणि जेव्हा वॉशिंग मशीन लावाल त्याच्यात तेव्हा तुम्ही याच्यातून काढून वॉशिंग मशीनमध्ये टाकू शकता, जेणेकरून तुमच्या रूममध्ये मेस होणार नाही. हा किचन प्लॅटफॉर्मचा सेटअप आहे. तुम्हाला गॅस स्टॉप दिसतो आहे, इथे चिमणी लावलेली आहे. इथं मायक्रोवेव्ह दिलेला आहे तुम्हाला खाली. शेल्फ ओपन करून तुम्हाला दाखवतो. स्पून ऑर्गनायझर, तुम्ही तुमचे पॅन्स ठेवू शकता. इथे ओपन स्पेस दिलेली आहे तुम्हाला, त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची ट्रॉली ठेवू शकता ज्याच्यामध्ये टीपॉट, कप्स वगैरे आहेत, ग्लासेस ठेवू शकता. आणि ती अशी तुम्ही आतमध्ये पण ठेवू शकता, जेणेकरून ती या एरियामध्येच तुम्हाला बसेल अशी अरेंजमेंट केलेली आहे. तर आपण आजकाल स्टेनलेस स्टीलचे सिंक बघतो. इथे हा सिंक आहे तो चिनी मातीचा दिलेला. सिंकच्या खाली तुम्हाला एक ऑर्गनायझर दिला आहे, त्याच्यात वेगवेगळे डबे दिसतात तुम्हाला. ते डबे वेस्टचे आहेत. कचरा जो आपण होतो घरात त्याचे डबे आहेत. सुका कचरा, ओला कचरा त्याच्यासाठी आहे. कॉर्नरला जो शेल्फ दिला आहे त्याच्यात तुम्ही ग्लास क्रॉकरीज ठेवू शकता तुमच्या. हा एक सुंदर असं छोट्या किचनचा सेटअप इथे केलेला आहे. इथे तुम्हाला शेल्फ्स दिलेले आहेत वरती आणि खाली ड्रॉवर्स वगैरे दिलेले आहेत. मार्बल टॉप आहे याच्यावरती. टीपॉट्स, कप्स वगैरे. ते स्पून ऑर्गनायझर आहे. इकडे छोटीशी गॅस शेगडी दिलेली आहे तुम्हाला, गॅस कुकटॉप. आणि इथे चिमणी लावलेली आहे वरती गॅसच्या. खालती मायक्रोवेव्हचा सेटअप पण दिलेला आहे तुम्हाला. एक किचन सेटअप आहे अजून एक मार्बल टॉप. इकडे एक ओपन किचनचा सेटअप आहे. बॅक साईडला तिकडे तुम्हाला कुकिंग टॉप दिसतोय आणि इकडे डायनिंग एरिया दिसतोय. मग रिअल फील येण्यासाठी त्या लोकांनी अरेंजमेंट जी केली आहे ना ती खूप सुंदर आहे. त्यामुळे किचनला एक रिअल लुक येतो. इथे किचनमध्ये 2 प्लॅटफॉर्म असेल तर ते कशा प्रकारे ऑर्गनाईज केलेले आहेत ते ना. एक छोटा जो कुकटॉप आहे त्याच्यावरती गॅस शेगडी बसवली आहे, वरती चिमणी बसवली आहे. आणि अपोजिट साईडचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती सिंक वगैरे आहे. इकडे तुम्हाला ड्रॉवरची सुविधा दिली आहे. अजून एक किचन सेटअप दाखवतो तुम्हाला मित्रांनो.
मार्बल टॉपचाच आहे आपण. इथे एक छोटंसं डायनिंग टेबल पण दिलेलं आहे, 2 जण ज्याच्यावर बसू शकतात. इकडे ऑर्गनायझर दिलेला आहे, ऑर्गनायझर ट्रॅक दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या डाळी, खायचं सामान वगैरे सगळं ठेवू शकता. शेव, चिवडा. कुकिंग बुक्स पण इथे तुम्ही ठेवू शकता. मला किचनमध्ये अट्रॅक्टिव्ह काय वाटलं तर इथे किचनला अटॅच बाल्कनीचा सेटअप दाखवला आहे आणि त्याच्यात चेअर, टेबल, टी कप्स आणि तुम्हाला बाहेरचा नजारा जो तुमच्या गॅलरीमधून दिसणार आहे. इथे ऑर्गनायझर आहे परत. सी टाईपमध्ये आहे हा किचन डिझाईन, मार्बल टॉपवालाच. इथे चॉपिंग बोर्ड दिसत आहेत, 2चा सेट आहे तो. छोटा चॉपिंग बोर्ड आहे, मोठा चॉपिंग बोर्ड आहे, त्याच्यावर नाईफ पण आहे. इथे किचनमध्ये तुम्हाला क्रॉकरी आहे, ऑर्गनायझर दिसत आहे. इथे किचनशी रिलेटेड ऑर्गनायझर आहेत सगळे ड्रॉवरमधले. तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे घेऊ शकता. त्यांनी डिझाईन करून दाखवले आहेत काय एक्झॅक्टली ठेवू शकता तुम्ही त्या ऑर्गनायझरमध्ये. स्पूनसाठी ऑर्गनायझर आहे इथे. इथे चाकूसाठी पण आहे. हा एक इथे ओपन किचनचा सेटअप दिलेला आहे. इथे डायनिंग टेबल आहे सेंटरला आणि इकडे किचन टॉप आहे, सिंक वगैरे सगळं. गार्डनला लागणाऱ्या गोष्टी आहेत सर्व. तुम्ही कसं गार्डन सेटअप करू शकता तुमच्या कमी जागेमध्ये. हँगिंग आहे सगळं, हँगिंग कुंड्या आहेत सगळ्या. हा एक काळ्या रंगामध्ये किचन सेटअप दिलेला आहे. ते किचन सेटअपच्या गोष्टी इथे तुम्ही बसून प्लॅन करू शकता. सगळा किचन सेटअप दिलेला आहे. ते तुम्हाला किचनच्या ड्रॉवर्सला हँडल कुठच्या प्रकारचे लागतील ते सर्व दिलेले आहेत. त्याचे डिझाईन पण तुम्ही इथे चूज करू शकता आणि इथे सगळं तुम्हाला मिळेल. किचन हँडल्स, इकडे बेसिन दिलेले आहेत तुम्हाला, वॉश बेसिन वेगवेगळ्या साईजचे, वेगवेगळ्या आकाराचे, सिरॅमिक, चिनी मातीचे, स्टील दोन्ही प्रकारामध्ये आहे. अशा प्रकारे हे बिलिंग काउंटर आहे. तुम्ही स्वतःचे वस्तू घेतल्यावरती इथे स्वतः बिलिंग करू शकता.
इकडे तुम्हाला हॉटेलचे प्रोडक्ट्स खायचं प्यायचं मिळतं, इथे खायला प्यायला मिळेल इकडे. बिलिंग काउंटरचा एरिया पण खूप मोठा आहे. तुम्ही IKEA मॉलला नक्कीच भेट द्या या गोष्टी अनुभवण्यासाठी. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर आणत राहू. धन्यवाद.